मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण पाहत आहोत की भारतीय कर कायद्याअंतर्गत आपण या अगोदर करार म्हणजे काय, कराराचे प्रकार, कराराची आवश्यक लक्षणे आहेत ते आपण पाहिलेले आहे. आज आपण अभ्यासणार आहोत भारतीय कर कायदा 1872 कलम 2A नुसार जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव का आवश्यक आहे, या प्रस्तावामुळे कायदेशीर उद्दिष्टे हेतू कोणकोणती सफल होऊ शकतात हे आपण आज अभ्यासणार आहोत. तेव्हा प्रस्ताव ऑफर्स. तर भारतीय कर कायद्यानुसार जेव्हा दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर एखादे कार्य करण्याची इच्छा व्यक्त करते त्यास प्रस्ताव असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी प्रस्ताव आपलं एखादं कार्य आहे ते कार्य कृत्य करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसमोर ते कार्य करण्याची इच्छा ठेवत असते त्यास प्रस्ताव असे म्हणतात. भारतीय कर कायद्यानुसार प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असतो, तोंडी असतो, त्याचबरोबर ध्वनितही असतो. अशा अनेक प्रकारे प्रस्ताव हा भारतीय कर कायद्यानुसार एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर आपला प्रस्ताव सादर करत असते. मग असा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव भारतीय कर कायद्यानुसार दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर ठेवत असते आणि दुसऱ्या व्यक्तीची संमती जेव्हा त्या प्रस्तावाला मिळत असते तेव्हा तो प्रस्ताव भारतीय कर कायद्यानुसार हा कायदेशीर होत असतो, कायदेशीर ठरत असतो. तेव्हा त्या प्रस्तावाला कायदेशीर स्वरूप हे प्राप्त होत असते. म्हणून भारतीय कर कायदा कलम 2A नुसार प्रस्तावाची व्याख्या केलेली आहे. भारतीय कर कायदा कलम 2A नुसार दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी या अपेक्षेने एखादे कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करते तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठविला असे म्हणतात. हे भारतीय कर कायदा कलम 2A नुसार व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळावी या अपेक्षेने एखादे कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा जेव्हा पहिली व्यक्ती आहे ती पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर म्हणजे प्रस्ताव स्वीकृता आहे या व्यक्तीसमोर ठेवते तेव्हा ते कार्य समोरच्या व्यक्तीची जोपर्यंत संमती मिळत नाही तोपर्यंत तो प्रस्ताव हा कायदेशीर ठरत नाही. पण दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवून घेण्यासाठी जेव्हा पहिल्या व्यक्तीने आपले कार्य करण्यासंबंधी जो ठराव ठेवलेला असतो तो ठराव म्हणजे प्रस्ताव. असा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव थोडक्यात आपल्याला असंही सांगता येईल की एका व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी पहिल्या व्यक्तीने एखादा ठराव त्या व्यक्तीसमोर ठेवलेला आहे. तो ठराव म्हणजे प्रस्ताव किंवा ते कार्य करण्यासंदर्भात इच्छा असेल किंवा ते कार्य असेल तर ते कार्य करण्यासंबंधी संबंधित ठेवलेला ठराव म्हणजे प्रस्ताव. असा प्रस्ताव हा भारतीय कर कायदा कलम 2A नुसार हा प्रस्ताव कायदेशीर ठरण्यासाठी संबंधित या प्रस्तावाची काही लक्षणे किंवा मूलतत्वे आपल्याला सांगता येते. तर या प्रस्ताव कोणताही प्रस्ताव भारतीय कर कायदा 1872 कलम 2A नुसार जर असा प्रस्ताव कायदेशीर ठरवायचा असेल तर कमीत कमी 2 व्यक्ती असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रस्ताव आणि प्रस्ताव स्वीकृता. जी व्यक्ती प्रस्ताव ठेवत असते त्या व्यक्तीला प्रस्तावक असे म्हणतात आणि जी व्यक्ती प्रस्तावाला संमती देत असते किंवा स्वीकृती दर्शविते त्या व्यक्तीला प्रस्ताव गृहीता किंवा वचन स्वीकृता असे म्हणतात. म्हणजे अशी कमीत कमी 2 व्यक्ती प्रस्तावामध्ये असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर प्रस्तावामध्ये पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीजवळ किंवा दुसऱ्या व्यक्तीसमोर इच्छा व्यक्त करणं आवश्यक आहे, असं प्रस्तावात असणं आवश्यक आहे. दुसऱ्या व्यक्तीजवळ दुसऱ्या व्यक्तीसमोर इच्छा व्यक्त करणं आवश्यक आहे, हे एक मूलतत्व आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर प्रस्ताव हा कायदेशीर असणं आवश्यक आहे. जो प्रस्ताव एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर ठेवणार आहे हा कायदेशीर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या प्रस्तावाच्या अटी भारतीय करार कायद्यानुसार या कायदेशीरच असणं आवश्यक आहे. तसेच प्रस्ताव विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात नाही. त्याचबरोबर एका व्यक्तीपर्यंत मूलतत्व आपल्याला सांगतात की एका व्यक्तीने तो प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीला कळवला पाहिजे. अशी काय आपल्याला कराराची प्रस्तावाची जी लक्षणे आहेत ती लक्षणे आपल्याला सांगता येतील. याप्रमाणे प्रस्ताव म्हणजे आपण आताच पाहिलं की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी एखादं कार्य करण्याची किंवा न करण्याची इच्छा ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर ठेवत असते. ती इच्छा म्हणजे प्रस्ताव होय. किंवा दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी केलेले कार्य म्हणजे प्रस्ताव होय, असं आपल्याला थोडक्यात प्रस्ताव म्हणून सांगता येईल. तर असा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी काही अटी, काही नियम, काही तरतुदी आहेत, यांचं पालन होणं आवश्यक आहे. अशा अटी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला क्वेश्चन इथे असा विचारला जाऊ शकतो विद्यापीठाच्या एक्झामला की प्रस्ताव म्हणजे काय किंवा प्रस्तावाची व्याख्या देऊ. भारतीय करार कायद्यानुसार प्रस्तावासंबंधी कायदेशीर अटी स्पष्ट करा किंवा नियम स्पष्ट करा किंवा तरतुदी स्पष्ट करा, असं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आपला आन्सर हे एकच असणार. त्या पद्धतीने लीगल कंडिशन अँड रूल्स ॲज टू प्रपोजल, म्हणजे प्रपोजल आहे ते प्रपोजल ऑथोराइज होण्यासाठी, अधिकृत असण्यासाठी ज्या आवश्यक अटी आहेत त्या आवश्यक अटी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. पहिली अट आहे कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याच्या हेतूने प्रस्ताव पाठविला पाहिजे. म्हणजे कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याच्या हेतूने प्रस्ताव पाठवला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो प्रस्तावक आहे तो प्रस्तावक आपला जो संदेश आहे, आपली जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार दोन व्यक्तींमध्ये ज्या वेळेस करार होत असतो तर अशा करारामध्ये तो करार कायदेशीर होण्यासाठी संबंधित त्या प्रस्तावाअंतर्गत कायदेशीर जबाबदारी दोन पक्षांमध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. असा प्रस्ताव पाठवणं आवश्यक आहे. या ठिकाणी जो प्रस्तावक आहे या प्रस्तावकाने दोन पक्षांमध्ये कायदेशीर जबाबदारी निर्माण होईल असा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव समोरच्या व्यक्तीसमोर पाठवणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आपल्याला असं एक सांगता येईल की भारतीय करार कायद्यानुसार आता या ठिकाणी दोन पक्ष आहेत, अ पक्ष आणि ब पक्ष. मग या ठिकाणी अ पक्षाने आपला घर विक्री करण्याचा प्रस्ताव बी पक्षासमोर ठेवलेला आहे. मग ते घर 10 लाखाला विक्री करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी अ पक्षाने ब पक्षासमोर ठेवलेला आहे. मग या ठिकाणी जर ब पक्षाने जर ते घर खरेदी करण्यास संमती दर्शवली तर या ठिकाणी तो प्रस्ताव हा कायदेशीर जबाबदारी दोन्ही पक्षांमध्ये निर्माण करत असतो. म्हणून असा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला पाठवणं आवश्यक आहे. असा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो. म्हणून त्या प्रस्तावामुळे दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे अ पक्ष आणि ब पक्ष हे दोन्ही पक्षांमध्ये ब पक्षाने जर ते घर खरेदी करायची संमती दर्शवली असेल 10 लाखासाठी तर अशा वेळेस दोन्ही पक्षांमध्ये या ठिकाणी कायदेशीर जी जबाबदारी आहे, कायदेशीर जबाबदारी त्या प्रस्तावामुळे निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. ही पहिली आपल्याला अट सांगता येईल. दुसरी अट आहे प्रस्ताव हा स्पष्ट व निश्चित असला पाहिजे. प्रस्ताव हा स्पष्ट व निश्चित असला पाहिजे.
या ठिकाणी जो प्रस्तावक आहे तो प्रस्ताव पाठवत असताना, कारण प्रस्ताव स्वीकृत्याला, प्रस्ताव गृहीत्याला तो प्रस्ताव व्यवस्थित समजणं आवश्यक आहे. यासाठी प्रस्ताव स्पष्ट असणं आवश्यक आहे आणि समोरच्या व्यक्तीने तो प्रस्ताव कशा संदर्भात आहे, कशा विषयी आहे ही माहिती त्या प्रस्ताव स्वीकृत्याला समजणं आवश्यक आहे. म्हणून असा कोणताही प्रस्ताव ज्यावेळी प्रस्तावक पाठवत असतो किंवा समोरच्या व्यक्तीसमोर ठेवत असतो तेव्हा त्या प्रस्ताव स्वीकृत्याला त्या प्रस्तावाच्या अटी असतील, तरतुदी असतील, नियम असतील हे स्पष्टपणे समजणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तो प्रस्ताव स्पष्ट असण्याबरोबर निश्चितही असणं आवश्यक आहे. असाच प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो. पण जर असा जो प्रस्ताव आहे, फॉर एक्झाम्पल आता आपल्या या ठिकाणी तुमचंच एक्झाम्पल देतो की आता कराळे आहे आणि संग्राम आहे, हे दोन पक्ष आहेत, कराळे आणि संग्राम. या दोन पक्षांमध्ये गाडी खरेदी विक्रीचा प्रस्ताव म्हणजे कराळेने संग्राम समोर प्रस्ताव ठेवलेला आहे की माझी 2 व्हीलर आहे ती मी तुला 20,000ला विक्री करणार आहे, असा प्रस्ताव कराळेने संग्राम समोर ठेवलेला आहे. पण त्या गाडीमध्ये काही अडीअडचणी असतील त्या सुद्धा कराळेने संग्रामला सर्व सांगणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने म्हणजे त्या प्रस्तावाच्या त्या गाडी संदर्भात सर्व क्लिअर संग्रामला कराळेने सांगणं आवश्यक आहे की 2 व्हीलर मध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, अशा अशा अडीअडचणी आहेत, हे सर्वच कराळेने संग्रामला स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीने 20,000ला आपण XYZ या तारखेला हा व्यवहार करणार आहोत किंवा हा प्रस्ताव या तारखेपर्यंत आपण पूर्ण करणं आवश्यक आहे, असा प्रस्ताव कराळेने संग्राम समोर ठेवलेला आहे. या ठिकाणी जर संग्रामला त्या 2 व्हीलरच्या प्रस्तावासंदर्भात संपूर्ण स्पष्ट माहिती समजली, त्याचबरोबर त्या करार संदर्भात 20,000मध्ये ती गाडी आहे, ती गाडी संग्राम कराळेकडून खरेदी करणार आहे, मग अशा वेळी सर्व निश्चित होणं आवश्यक आहे. असाच प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो. या ठिकाणी कराळे आणि संग्राम या दोन्ही पक्षांना त्या अटी तरतुदी या स्पष्ट समजलेल्या आहेत आणि त्यांनी आपला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवत असताना प्रस्तावाला स्वीकृती संग्रामने देत असताना सुद्धा संपूर्ण स्पष्टपणे निश्चित देणं आवश्यक आहे. असाच प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार कायदेशीर ठरत असतो. पण असा कोणताही प्रस्ताव असेल तो प्रस्ताव ज्या वेळेस समोरच्या व्यक्तीला पाठवत असते अशा वेळेस प्रस्तावाच्या अटी असतील, तरतुदी असतील, नियम असतील हे सर्व भारतीय करार कायद्यानुसार कायदेशीर असण्यासाठी प्रस्तावाच्या अटी असतील, तरतुदी असतील या स्पष्ट आणि निश्चित असणं आवश्यक आहे. पुढची अट आहे प्रस्ताव विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात असू नये. आता भारतीय करार कायदा कलम 2 नुसार ज्यावेळेस प्रस्ताव तयार करतो आणि आपल्या प्रस्तावाला संमती मिळण्याच्या हेतूने प्रस्तावक आहे तो प्रस्ताव स्वीकृत्याजवळ आपला प्रस्ताव पाठवतो. अशा वेळेस असा प्रस्ताव हा विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात असू नये. त्या प्रस्तावात विनंती केलेली असावी, म्हणजे जो प्रस्ताव स्वीकृत आहे तो प्रस्ताव स्वीकृता आपल्या स्वइच्छेने त्या प्रस्तावाला स्वीकृती देतो आणि तो प्रस्ताव हा कायदेशीर ठरत असतो. पण त्या प्रस्तावामध्ये जर आज्ञा दिली असेल तर अशा वेळेस त्या प्रस्तावाला स्वीकृती मिळेल हे आपण कन्फर्म सांगू शकत नाही. म्हणून भारतीय करार कायद्यानुसार प्रस्तावाला विनंती असणं आवश्यक आहे, आज्ञा असू नये. आता हेच एक्झाम्पल मी तुमच्याकडे पुन्हा सांगतो की आपला आता विशाल आहे आणि विनोद आहे, हे दोन पक्ष आहेत, विशाल आणि विनोद. त्या ठिकाणी विशालने विनोद समोर एक जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. मग अशा वेळेस तो विशालने विनोदला सांगणं आवश्यक आहे, म्हणजे विनंती करणं आवश्यक आहे की माझी जमीन आहे, ती जमीन तू 20 लाखापर्यंत खरेदी कर, अशी विनंती करणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी आज्ञा केली असेल तर कदाचित विशाल
आणि विनोद यांच्यामध्ये जो प्रस्ताव प्रस्ताव त्याला कायदेशीर स्वरूप येणार नाही। या ठिकाणी 20 लाखाला जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार या ठिकाणी विनोद आणि विशाल या दोघांमध्ये झालेला आहे। पण या ठिकाणी जर त्या प्रस्तावाला विनंती केलेली नसेल आणि आज्ञा जर असेल की तू माझी जमीन खरेदी केलीच पाहिजे, तुला कोणत्याही परिस्थितीत माझी जमीन खरेदी करावीच लागेल, जर अशी आज्ञा केली असेल तर असा प्रस्ताव हा स्वीकृत होईल, त्याला संमती मिळेल असं नाही। म्हणून प्रस्ताव हा नेहमी विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपात असू नये। असा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो। पुढची तरतूद आहे प्रस्ताव स्पष्ट किंवा ध्वनी स्वरूपात असू शकतो। या ठिकाणी प्रस्ताव ज्या वेळेस आपला प्रस्ताव मांडतो, तयार करतो, अशा वेळेस तो प्रस्ताव स्पष्ट असणं आवश्यक आहे, लेखी स्वरूपात किंवा तोंडी पण स्पष्ट असणं आवश्यक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीने सुद्धा ऑटोमॅटिक काही प्रस्ताव हे होत असतात, निर्माण होत असतात आणि त्या प्रस्तावाला समोरच्या व्यक्तीला संमती मिळाली तर एका व्यक्तीच्या कृत्यामुळे किंवा वर्तनामुळे सुद्धा एखादा प्रस्ताव हा ऑटोमॅटिक प्रस्ताव होत असतो आणि दुसऱ्या व्यक्तीने जर त्याला संमती दर्शवली तर तो प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार असा प्रस्ताव हा ध्वनी स्वरूपात असू शकतो, त्याला सुद्धा कायदेशीर स्वरूप प्राप्त होत असते। किंवा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार प्रस्तावाच्या अटी तरतुदी नियम या प्रस्तावकाने या स्पष्ट स्वरूपात मेन्शन करणं आवश्यक आहे, म्हणजे समोरच्या व्यक्तीला स्पष्ट स्वरूपात म्हणजे लिखित असेल, तोंडी असेल किंवा आणखी ध्वनी स्वरूपात जरी असेल, इनडायरेक्टली जरी असेल तरी असा प्रस्ताव कायदेशीर असण्यासाठी समोरच्या व्यक्तीला तो समजेल व्यवस्थित आणि समोरच्या व्यक्तीकडून त्या प्रस्तावाला संमती मिळेल असा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार असणं आवश्यक आहे, कारण की तेव्हा दुसऱ्या व्यक्तीची संमती आपल्या प्रस्तावाला मिळत असते। म्हणून भारतीय करार कायद्यानुसार प्रस्ताव हा स्पष्ट व ध्वनी स्वरूपात असू शकतो आणि असा प्रस्ताव जर समोरच्या व्यक्तीने म्हणजे प्रस्ताव स्वीकृती दर्शवली तरच तो प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो। म्हणून प्रस्ताव स्पष्ट असेल, लिखित असेल किंवा तोंडी जरी असेल किंवा ध्वनी स्वरूपात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामुळे किंवा वागणुकीमुळे जरी प्रस्ताव निर्माण होत असेल तरी असा प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी समोरच्या व्यक्तीची म्हणजे प्रस्ताव स्वीकृत्याची किंवा प्रस्ताव गृहीता जो आहे त्याची संमती मिळणं आवश्यक, असा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो। पुढची अट आहे प्रस्ताव एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कळविला पाहिजे। भारतीय करार कायद्यानुसार प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला तो प्रस्ताव कळवणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी जर तो प्रस्ताव एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कळवलाच नाही तर तो प्रस्ताव फक्त प्रस्ताव राहणार, त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होणार नाही। म्हणून भारतीय करार कायदा 1872 कलम 2 अंतर्गत तो प्रस्ताव कायदेशीर होण्यासाठी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला कळवणं आवश्यक आहे। आता उदाहरण तुमचं देतो मला तुम्ही, तर या ठिकाणी आपला दातीर आहे आणि आपला मोरडे आहे, तर दातीरने मोरडेला कळवणं आवश्यक आहे। दातीरने मोरडे सांगणं आवश्यक आहे की माझी 4 व्हीलर आहे, ती 4 व्हीलर मला विक्री करायची आहे, पण दातीरने जर तो प्रस्ताव मोरडेजवळ ठेवला नाही तर या ठिकाणी तो प्रस्ताव फक्त दातीरपुरता लिमिटेड राहणार, त्या प्रस्तावाला कायदेशीर स्वरूप येणार नाही। म्हणजे अशा वेळेस दातीरने आपला 4 व्हीलर विक्री करण्याचा प्रस्ताव आहे, तो प्रस्ताव मग तो किती रकमेला विक्री करणार आहे तर त्या प्रस्तावामध्ये मेन्शन करणार, पण दातीरने तो प्रस्ताव मोरडे समोर ठेवणं आवश्यक आहे आणि मोरडेने जेव्हा त्या प्रस्तावाला संमती दर्शवली तेव्हा त्या प्रस्तावाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल। म्हणून भारतीय करार कायद्यानुसार प्रस्ताव एका व्यक्तीने प्रस्ताव स्वीकृत्याला कळवणं आवश्यक आहे, तेव्हा तो प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार कायदेशीर ठरत असतो। नेक्स्ट आहे आपल्या कृत्यास दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या हेतूने प्रस्ताव केला पाहिजे। म्हणजे पहा
इथे काय सांगितलं की आपल्या कृत्यात दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवण्याच्या हेतूने प्रस्ताव केला पाहिजे. तर भारतीय करार कायद्यानुसार आपण ज्यावेळेस एखादं कृत्य एखादं कार्य करतो ते कार्य आपल्या इच्छेनुसार करत असतो. मग आपल्या इच्छेनुसार ते कार्य करत असताना दुसऱ्या व्यक्तीची ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला परवानगी संमती मिळवून घ्यायची आहे. अशा वेळेस त्या व्यक्तीची संमती मिळण्याच्या हेतूने तो प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीसमोर सादर करणं आवश्यक आहे. जर दुसऱ्या व्यक्तीची संमती या ठिकाणी जर मिळत नसेल तर तो प्रस्ताव फक्त कागदोपत्री प्रस्ताव म्हणून राहत असतो. म्हणून असा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव लिखित स्वरूपात, तोंडी, मोबाईलद्वारे म्हणजे फोनद्वारे, पत्राद्वारे, ईमेलद्वारे अशा अनेक मार्गाने आपला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दुसऱ्या व्यक्तीला कळवला जाऊ शकतो. त्या पद्धतीने त्या माध्यमानुसार आपल्याला आपल्या प्रस्तावासाठी जी संमती आहे ती संमती सुद्धा जी व्यक्ती प्रस्ताव स्वीकारेल ती प्रस्ताव स्वीकृती व्यक्ती आपल्या प्रस्तावाला संमती देऊ शकते. म्हणून आपल्या इच्छेनुसार एखादं कृत्य करायचं असेल तर आपल्या इच्छेनुसार ते कृत्य करण्यासाठी समोरच्या व्यक्तीची आपल्या कृत्याला आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी संमती मिळेल याच हेतूने तो प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार आपण करणं आवश्यक आहे. पण असा प्रस्ताव कलम 2 अंतर्गत त्या प्रस्तावाचा हेतू उद्देश हा कायदेशीर असणं आवश्यक आहे. जर त्या प्रस्तावाचा हेतू उद्देश जर बेकायदेशीर असेल तर असा प्रस्ताव हा फेटाळला जातो. त्या प्रस्तावाला स्वीकृती दिली जात असेल आणि असा प्रस्तावाचा उद्देश जर बेकायदेशीर असेल तर असा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार तो बेकायदेशीर आणि फेटाळला जात असतो. ओके, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पुढची अट आहे प्रस्ताव विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. प्रस्ताव हा विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. तर भारतीय करार कायद्यानुसार कलम 2 अंतर्गत एका व्यक्तीसमोर आपण त्या व्यक्तीची संमती मिळवण्यासाठी प्रस्ताव ज्या वेळेस सादर करतो तर असा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव विशिष्ट किंवा साधारण असू शकतो. म्हणजे तो प्रस्ताव लिखित स्वरूपात स्पष्ट पण असू शकतो किंवा तोंडी पण असू शकतो किंवा त्या व्यक्तीच्या वर्तनामुळे किंवा त्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे किंवा एखादं कार्य करत असताना ऑटोमॅटिक तो प्रस्ताव हा सादर होत असेल तर अशा प्रस्तावाला जर समोरच्या व्यक्तीची संमती मिळत असेल तर असा प्रस्ताव सुद्धा भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर ठरत असतो. किंवा स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीस उल्लेख करून किंवा व्यक्तीचा उल्लेख करून तो प्रस्ताव केला जात असेल तर अशा वेळेस तो प्रस्ताव फक्त एका व्यक्तीपुरताच लिमिटेड राहतो, मर्यादित राहतो. पण या ठिकाणी भारतीय करार कायद्यानुसार जर असा प्रस्ताव जो सर्वसाधारण सर्वांसाठी ओपन ठेवला असेल आणि असा प्रस्ताव जर समाजासमोर ठेवला असेल आणि त्या प्रस्तावाला जर समाजातील कोणत्याही पक्षाने संमती दर्शवली तर अशा वेळेस तो प्रस्ताव हा कायदेशीर ठरत असतो. पण त्या प्रस्तावाला कसं सर्वसाधारण स्वरूप असणं आवश्यक आहे. जर विशिष्ट स्वरूप असेल तर विशिष्ट ज्या व्यक्तीसाठी आपण प्रस्ताव सादर केलेला आहे त्याच व्यक्तीची संमती असणं आवश्यक आहे. आणि जर सर्वांसाठी जर तो प्रस्ताव ओपन असेल तर या ठिकाणी समाजातील कोणताही गट त्या प्रस्तावाला स्वीकृती देऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार हा संमती देऊन तो प्रस्ताव पूर्ण केला जाऊ शकतो. नेक्स्ट पुढची तरतूद आहे प्रस्तावाच्या विशेष अटी प्रस्तावासोबत कळवल्या पाहिजे. आता भारतीय करार कायद्यानुसार ज्या वेळेस प्रस्ताव आपलं कार्य म्हणजे आपल्या इच्छेनुसार कार्य करण्यासाठी प्रस्ताव तयार करतो आणि तो प्रस्ताव स्वीकृती समोर सादर करत असतो अशा वेळेस त्या प्रस्तावाविषयी ते कार्य करण्यासंदर्भात ज्या काही अटी असतील तरतुदी असतील नियम असतील त्या अटी तरतुदी त्या प्रस्तावासोबतच कळवणं आवश्यक आहे. म्हणजे प्रस्ताव स्वीकृत्याला ते समजेल की कोणकोणत्या अटी आहेत. आपण जो प्रस्ताव ऍक्सेप्ट करणार आहोत स्वीकारणार आहोत त्या प्रस्तावाला संमती देणार आहोत त्या प्रस्तावाला कोणकोणत्या अटी आहेत कोणकोणत्या तरतुदी आहेत काय पूर्तता आपल्याला करावं लागेल. प्रस्ताव स्वीकृत्याला प्रस्ताव
प्रस्ताव स्वीकृती देणे अगोदर जर माहीत होत असेल तर अशा वेळी तो प्रस्ताव स्वीकृत आणि प्रस्तावक या दोघांमध्ये कोणत्या प्रकारच्या अडचणी भविष्यात निर्माण होत नाही। म्हणून सुरुवातीला प्रस्तावाच्या विशेष काय अटी असतील त्या अटी प्रस्तावाबरोबरच प्रस्ताव स्वीकृतीला कळवणं आवश्यक आहे। म्हणजे भविष्यात काही अडचणी क्रिएट झाल्या तर या ठिकाणी प्रस्तावक आणि प्रस्ताव स्वीकृता या दोघांनी कायद्यानुसार त्या अटी आहेत त्या अटी पूर्ण कराव्या लागतात। फॉर एक्झाम्पल तुमचं एक्झाम्पल सांगतो मुलांना मी या ठिकाणी आता या ठिकाणी घर खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा आहे। आता आपला निगोट आहे बरोबर, आपला निगोट आणि आपला जाधव आहे, जाधव आणि निगोट या दोघांमध्ये 15 लाखाला घर खरेदी विक्री करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी ठेवलेला आहे। जाधव आणि निगोट या दोघांमध्ये व्यवहार आहे। मग निगोटने आपलं घर 15 लाखाला खरेदी करण्याचा प्रस्ताव जाधव समोर ठेवलेला आहे आणि जाधवने तो प्रस्ताव मान्य केलेला आहे। पण यामध्ये या अटी आहेत की तो प्रस्ताव म्हणजे विशेष अटी की ते घर निगोटच्याच नावे आहे का, निगोटच्या पालकांच्या नावे आहे की आणखी कुणाच्या नावे आहे। त्याचबरोबर त्या घरासंदर्भात घरामध्ये काही फर्निचर असेल किंवा अदर काही घराच्या सभोवताली काही जागा असेल किंवा घरातील फर्निचर असेल अदर अजून काय असेल साहित्य त्यांचं सर्व ताबा हा निगोट 15 लाख जाधवने दिल्यानंतर संपूर्ण ताबा आणि मालकी हक्क निगोट जाधवला देणार आहे। अशा सर्व ज्या अटी आहेत या अटी त्या घर विक्री संदर्भात निगोटने जाधव समोर ठेवणं आवश्यक आहे। म्हणजे त्या प्रस्तावासंदर्भात ज्या विशेष काही अटी असतील त्या अटी निगोटने जाधव समोर ठेवणं आवश्यक आहे। म्हणजे तेवढी पूर्तता केली तरच म्हणजे 15 लाख दिल्यानंतर संपूर्ण घरही जाधवच्या नावे होणार आणि जाधवला पूर्ण मालकी हक्क आणि घरामध्ये फर्निचर वगैरे सर्व वस्तूंवर सर्व ताबा आणि मालकी हक्क हा जाधवचा असणार। ज्यावेळेस जाधव 15 लाख निगोटला देईल असं जर प्रस्ताव या ठिकाणी निगोट करत असेल आणि ज्या विशेष अटी आहेत त्या विशेष अटी सुद्धा घराविषयी घराच्या मालकी हक्काविषयी त्या सर्व मान्य केल्या असतील आणि जाधवसह संमती या ठिकाणी दर्शवली असेल तर असा करार भारतीय करार कायद्यानुसार कायदेशीर ठरत असतो। म्हणून प्रस्तावातील विशेष अटी आहेत विशेष अटी सुद्धा प्रस्ताव स्वीकृतीला कळवणं आवश्यक आहे। नेक्स्ट आहे पुढची अट आहे प्रस्ताव स्वीकारण्याच्या मुदतीची अट। या ठिकाणी प्रस्ताव ज्या वेळेस प्रस्ताव पाठवतो आणि प्रस्ताव स्वीकृता जेव्हा आपल्या प्रस्तावाला स्वीकृती देतो अशा वेळेस प्रस्ताव स्वीकारण्याची ठराविक मुदत दिलेली असते। त्या ठराविक मुदतीतच तो प्रस्ताव स्वीकृतीने पूर्ण करणं आवश्यक आहे आणि तेवढ्या मुदतीतच तो प्रस्ताव आहे त्या प्रस्ताव स्वीकृतीने कंप्लीट करणं पूर्ण करणं आवश्यक आहे। पण मुदत जर संपून जात असेल आणि प्रस्तावाला जर संमती मिळत नसेल म्हणजे प्रस्तावकाने जो प्रस्ताव दाता आहे त्या प्रस्ताव दात्याने ठराविक मुदत दिलेली आहे त्या मुदतीत जर प्रस्ताव स्वीकृता तो प्रस्ताव स्वीकृत करत नसेल तो प्रस्ताव पूर्ण करत नसेल तर अशा वेळेस तो प्रस्ताव बेकायदेशीर ठरत असतो। म्हणून ठराविक जी मुदत आहे त्या मुदतीमध्ये तो प्रस्ताव स्वीकृतीने पूर्ण करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर त्या प्रस्तावाला संमती देणं आवश्यक आहे आणि XYZ या मुदतीपर्यंत तो प्रस्ताव आपला पूर्ण झाला पाहिजे असं प्रस्तावक आणि प्रस्ताव स्वीकृता या दोघांनी मान्य करून मंजूर करणं आवश्यक आहे। असा प्रस्ताव भारतीय करार कायद्यानुसार पूर्ण होत असतो। शेवटची अट आहे प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण यात फरक असतो। प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण यात फरक असतो। आता या ठिकाणी आपल्या पद्धतीने एखादं कार्य करण्याची इच्छा ज्या वेळेस एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती समोर ठेवत असते आणि दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवते आणि त्या पद्धतीने ते कार्य पूर्ण करते त्यास प्रस्ताव असे म्हणतात। या ठिकाणी प्रस्ताव हा आपल्या इच्छेनुसार कार्य करून घेण्यासाठी समोरच्या व्यक्तीची संमती या ठिकाणी मिळवली जात असते आणि अशी संमती मिळाल्यानंतर तो प्रस्ताव हा कायदेशीर ठरत असतो बरोबर। आणि असा प्रस्ताव हा भारतीय करार कायद्यानुसार हा कायदेशीर प्रस्ताव म्हणून ओळखला जातो। तर प्रस्तावाचे निमंत्रण आता प्रस्तावाचे निमंत्रण भारतीय करार कायद्यानुसार
ज्या वेळेस एका व्यक्तीने एखादं कार्य आपल्या इच्छेप्रमाणे करायचं आहे अशी म्हणजे इच्छा ठेवलेली आहे आणि त्या इच्छेला जर त्या व्यक्तीने संमती दर्शवलेली नाही, पण फक्त ते निमंत्रण आहे, सर्वांसाठी ऑफर आहे, इन्व्हिटेशन फॉर द ऑफर, म्हणजे प्रस्तावाचं इन्व्हिटेशन आहे, प्रस्तावाचं आमंत्रण आहे, हे सर्वांवर बंधनकारक नाही. हे प्रस्तावाचं निमंत्रण हे सर्वांसाठी असतं किंवा ते निमंत्रण जरी आपण ऍक्सेप्ट केलं किंवा नाही केलं तरी या ठिकाणी कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नाही. पण प्रस्ताव ठराविक व्यक्तीपुरता असतो आणि तो त्या ठरावाला संमती दर्शवली तर त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त होते आणि प्रस्तावाचे निमंत्रण हे सर्वांसाठी असते. मग या ठिकाणी जर प्रस्तावाचं निमंत्रण आहे हे सर्वांसाठी असेल, यासाठी संमती दर्शवली आणि जरी तो प्रस्ताव हा पूर्ण करण्यास त्या प्रस्ताव एकाच व्यक्तीने ऍक्सेप्ट केलेला आहे, पण या ठिकाणी हा सर्वांसाठी असतो, त्यामुळे या ठिकाणी प्रस्तावाचे निमंत्रण आहे कारण सर्वांसाठी ओपन असतं. अशा वेळेस या ठिकाणी प्रस्तावाला जरी निमंत्रण जरी असेल तर या ठिकाणी प्रस्ताव नंतर पूर्ण झाला किंवा नाही झाला तर या ठिकाणी कायदेशीर बंधनात दोन्ही पक्ष या ठिकाणी बांधील होत नाही. पण या ठिकाणी प्रस्तावामध्ये दोन्ही पक्ष बांधील होतात, पण प्रस्तावाच्या निमंत्रणामध्ये दोन्ही पक्ष बांधले जात नाही. या ठिकाणी कायदेशीर स्वरूप आहे ते कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नाही. म्हणून प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण यामध्ये फरक असतो. याप्रमाणे भारतीय करार कायदा कलम 2 नुसार प्रस्ताव म्हणजे काय, त्याचबरोबर प्रस्तावाचा अर्थ आहे, प्रस्तावाची व्याख्या, तसेच प्रस्तावासाठी आवश्यक जी लक्षणे कोणकोणती आहेत ते आपण अभ्यासले आणि भारतीय करार कायद्यानुसार प्रस्ताव संबंधीच्या कायदेशीर अटी, नियम, तरतुदी आहेत या आपण अभ्यासलेला आहे. आपण आज इथे थांबूया. ओके.